आज मी बनवणार आहे अख्खा मसूर। 1 वाटी मसूर स्वच्छ धुवून घेतला। कुकरला लावून याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर होईपर्यंत बाकीचे सर्व साहित्य आपण रेडी करून घेऊया। भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि खोबरं। सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहे। त्याचबरोबर लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं बारीक वाटण करून घेणार आहे। अशा प्रकारे मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलं। वाटण रेडी आहे। कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेऊया। कांदाही चिरून झालेला आहे, टोमॅटोही चिरून झालेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये ॲड केलं 2 चमचे तेल। तेल गरम झालं आहे। ॲड केली अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा जिरे। जिरे पण चांगले तडतडले आहेत। आता याच्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं मीठ। अशा प्रकारे कांदा भाजला गेला आहे। आता याच्यामध्ये ॲड करूया बारीक कट केलेले टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण ॲड करूया लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण। हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपण ॲड करूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये 2 चमचे काळं तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद। मसाले ॲड करून झाले आहेत। आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले छान फ्राय झालेले आहेत आणि तिकडे आपला कुकरही थंड झालेला आहे। आता आपण शिजलेले मसूर ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। मसूर ॲड केला आहे। त्याचबरोबर ॲड करूया उकळलेलं पाणी। आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करू शकतो। त्याचबरोबर ॲड करूया चवीपुरतं मीठ। मसूरला उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत इकडे माझी चपाती बनवून रेडी आहे। मसूर ही छान शिजलेला आहे। गरम गरम सर्व करूया। हा मसूर भाकरी आणि चपाती सोबत खायला खूप छान लागतो। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।